देशातलं सगळ्यात मोठं एक ज्वलंत आणि पहिलं उदाहरण असं होतं की ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन एकाच दिवशी एकाच ठिकाणी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या अथक प्रयत्नातून केले. आमच्याकडे लेखी पुरावे आहेत. त्याच्यामध्ये आमदार सुमनताई पाटील यांनी कॅव्हेट दाखल केलं हायकोर्टामध्ये मुंबईच्या की हा पुतळा या ठिकाणी झाला नाही पाहिजे म्हणून. द्राक्ष बागांची वाळलेली झाडं संजय काकांनी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन 9-9, 10-10 दिवस, 13-13 दिवस उपोषण केलेलं हा तालुका कदापि विसरणार नाही. आबा पाटलांनी काही दलित नेत्यांना बोलवून सांगितलं फंड माझा आणि त्याला कशाला नारळ फोडायला लावला. अनेक विकास कामांना खो द्यायची भूमिका आर पाटलांची असायची. आमच्या दलितांच्यावरती अन्याय अत्याचार करून जीव जाळण्यात आलं, जीव मारून जाळण्यात आलं त्यावेळी गृहमंत्री आबा पाटील होते आणि त्याच आर पाटलांनी त्या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार दिला. लोकसभेमध्ये जात असताना बाबासाहेबांच्या संविधानाला वंदन करून नरेंद्र मोदींनी तिथं प्रवेश केला. स्वतःच्या पुतण्याला सुद्धा संजय काकांनी मागं सरून कानाखाली लावलेले, ज्या ज्या वेळेला कुणाकडनं चुका होतील अजिबात त्यांनी तमा बाळगली नाही. यांच्याकडे एक सुद्धा संस्था या तालुक्यामध्ये जिथं बाबा 500, 1000 लोकांना युवकांना काम मिळेल अशा पद्धतीचा कुठलाही उद्योग व्यवसाय आर पाटलांनी निर्माण केला नाही. ही निवडणूक आहे ती घराणेशाही वर्सेस जनता, घराणेशाही वर्सेस विकास अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. आपण बघितले असतील गावागावामध्ये दलितांच्यावरती म्हणजे मार, मांग, चांबार, मुस्लिम ह्या गरीब समाजातल्या लोकांच्यावरती अन्याय करायचे, त्यांना पिळवायचं अशा पद्धतीची भूमिका जी काँग्रेसच्या काय गावठाण पुढाऱ्यांची होती ती मोडून काढण्याचं काम महायुती आणि भाजपच्या सरकारनं केलं. यांचा पूर्णपणे प्रोपगंडा आहे, हा नेरेटिव्ह आहे, जेणेकरून दलितांची मतं बीजेपी पासून, दलितांची मतं महायुतीपासून दूर जावीत. हा दृष्टिकोन त्यांनी जो केलेला आहे तो निष्फळ ठरणार आहे. येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीबाबत आता गल्लोगल्ली चौकामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानंच तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी अनेक मान्यवर नेत्यांशी, मान्यवर जे काही लोक आहेत त्यांच्याशी मी भेटीगाठी घेतोय आणि त्यांच्याकडूनच या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय. या मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीकडून रोहित पाटील जे माजी आमदार आबा पाटील यांचे चिरंजीव आहेत, तर दुसरीकडं महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय काका पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांमध्येच थेट लढत होत आहे. मात्र या सर्व घडामोडीमध्ये येथील जे स्थानिक इतर पक्षाचे नेते मंडळी आहेत, या नेतेमंडळांची भूमिका काय आहे, त्यांचा कल कोणाकडे आहे आणि त्यांच्याबाबतच त्यांच्याकडं कोणत्या मुद्द्यांवर ते या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणेत सक्रिय होणार आहेत हेच जाणून घेण्यासाठी मी सध्या तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचलोय आणि आता सध्या माझ्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष संदेश भंडारे साहेब आणि आपण त्यांच्याशी या निवडणुकीच्या निमित्तानं गप्पा करतोय. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता या सध्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या RPI आठवले गटाची आणि वैयक्तिक तुमची देखील काय भूमिका आहे नेमकी आता? तसं पाहिलं तर हा तासगाव तालुका आणि कवठेमहांकाळ तालुका ऐतिहासिक तालुका आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या तालुक्याचं नेतृत्व वि.स. पागे यांनी केलं होतं आणि त्याच्यानंतर जो काही संघर्ष या तालुक्यानं पाहिला गेल्या 35-40 वर्षामध्ये, जो दिनकराबा गट आणि त्यानंतर संजय काका पाटील गट आणि त्याच्यानंतर आर पाटलांचा आबा गट, ह्या दोन राजकीय मोठ्या गटांमध्ये ह्या तालुक्यानं संघर्ष पाहिलेला आहे आणि विकासात्मक जो संघर्ष बघायला पाहिजे होता तो विकासात्मक संघर्ष या तालुक्याला बघता नाही आला. त्याचं कारण असं की सातत्यानं लोकप्रतिनिधी हा म्हणजे गृहमंत्री पद भोगून उपमुख्यमंत्रीपद या तालुक्यानं भोगलं, अनेक खाती राज्य शासनामध्ये या मंत्रालयामध्ये मोठ्या पदावरती बसून सुद्धा इथला लोकप्रतिनिधी या तालुक्याचा सर्वांगीण असा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे यंदाची जी ही निवडणूक आहे उद्याची, ही अतिशय दोन्ही तालुक्यांसाठी या मतदारसंघासाठी फार महत्त्वाची आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून, लोकांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, युवकांच्या भविष्याचा हा प्रश्न निर्माण करणारी ही निवडणूक आहे. कारण की या पाठीमागच्या साऱ्या निवडणुका ह्या भावनिकतेवरती आधारित झाल्या गेल्या. वास्तविक
दिनकरआबा पाटील जे होते आमदार, माजी आमदार स्वर्गीय दिनकरआबा पाटील, हा. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा बळी देऊन या तालुक्यामध्ये तासगाव तालुक्याच्या नावानं एक मोठं सहकाराचं मंदिर, साखर कारखाना स्थापन केला होता. आणि हा साखर कारखाना त्यानंतरच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला आर पाटील साहेब त्या ठिकाणी आमदार झाले, त्यांनी हा तालुका सुजलाम सुफलाम करायचं हा उद्देशानं या ठिकाणी आमदार झाले. परंतु त्यांनी या कारखान्यामध्ये शिरकाव करून कारखाना हुतात्मा पॅटर्न करू असं सांगून तो कारखानाच हुतात्मा केला आणि या तालुक्याची विकासाची जी गती होती ती खंडित केली. या तालुक्याचा काही विकास झालेला नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर ही उद्याची निवडणूक ती जी आहे ती अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. संघर्ष जो पाहिला तालुक्यानं, आता विकासाच्या दृष्टीने तो संघर्ष थांबला होता, संजय काकाने तो संघर्ष थांबवला होता. परंतु हा जो संघर्ष थांबलेला होता त्याच्यानंतर जी काही सहानुभूतीची लाट येऊन आबांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आमदार झाल्या आणि वहिनींच्या काळामध्ये बॅकलॉग पूर्णपणे म्हणजे तालुका परत एकदा 30-35 वर्षाच्या पाठीमागे गेला. आणि म्हणून संजय काकांची आणि जी काय आता रोहित पाटलांची निवडणूक आहे, ही निवडणूक आहे ती घराणेशाही वर्सेस जनता, घराणेशाही वर्सेस विकास, अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. आणि सर मी तुम्हाला सांगेन की ही निवडणूक भविष्याच्या दृष्टिकोनातून भविष्याचा वेध घेणारी असणार आहे. कारण की तासगाव तालुक्यामध्ये गेल्या 40-45 वर्षामध्ये कुठलंही विकासाचं साधन निर्माण झालं नाही. मार्केट कमिटीचा कारभार पाहिला आपण, कारखाना तसा बंद पाडलेला आहे. ह्यांच्याकडे एक सुद्धा संस्था या तालुक्यामध्ये जिथं बाबा 100-500 लोकांना, युवकांना काम मिळेल अशा पद्धतीचा कुठलाही उद्योग व्यवसाय आर पाटलांनी निर्माण केला नाही. त्यामुळे ही योजना आणि त्यामुळे हा तालुका सगळ्या तालुक्यांच्या दृष्टिकोनातून पाठीमागे आहे. मला सांगा, आता तुम्ही बोलूनच दिलं की तुमची जी भूमिका आहे ती महायुतीचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय काका पाटील यांच्यासोबत तुम्ही राहणार आहे. तुमचा पूर्ण RP आठवले गट एक मोठा समुदाय आहे, तुमचा एक गट मोठा आहे, ताकद मोठी आहे. ती आज ताकद संजय काकांच्या सोबत राहिलेली आहे. महाविकास आघाडीकडून वारंवार बोललं जात आहे, त्यांच्या नेत्यांकडून बोललं जात आहे की केंद्रातील भाजप सरकार किंवा हे महायुती सरकार हे सगळेजण मिळून संविधान बदलायचा प्रयत्न करत असल्याचं ते सांगत आहेत. काय तुम्हाला काय वाटतं याबद्दल? ही गोष्ट खरी आहे की गेल्या काही वर्षांपासून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा या देशभरामध्येच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये एवढा लौकिक वाढलेला आहे आणि एवढी लोकप्रसिद्धी त्यांना मिळालेली आहे. कारण की भारतातल्या तमाम जनतेनं नरेंद्र मोदी सारखा कणखर नेता, त्यांना युग पुरुष सुद्धा आपण म्हणलो तर तेव्हा अगं ठरणार नाही, आणि असं नेतृत्व आपल्या देशानं निर्माण केलं आणि नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या संविधानाची खरी अंमलबजावणी सुरू झाली. पाठीमागच्या काळामध्ये जर का आपण पाहिलं तर काँग्रेसच्या काळामध्ये भारतीय संविधानामध्ये अनेक बदल करण्याचे डाव इंदिरा गांधी असतील, नेहरूजी असतील अशा लोकांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करत असताना ST, SC, OBC, आदिवासी, ओपन कास्ट क्लासची माणसं ह्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि भारताचं संविधान एवढं मजबूत बनवलेलं आहे की ते संविधान कोणाला बदलणं शक्य नाही. आणि ह्याचा गैरफायदा काँग्रेसच्या म्हणजे BJP आणि मोदी साहेबांचा हा जो विकासाचा वारो आहे, हा अश्वमेध आहे, हा रोखण्यामध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांना अजिबात यश आलेलं नाही. आणि म्हणून जो दलित वर्ग होता, जो OBC समाज होता, जो आदिवासी समाज होता, हा सगळा समाज पूर्ण देशभरामध्ये नरेंद्र मोदीजींच्या कामाच्या वरती इम्प्रेस होऊन ह्या कामाच्या जोरावर 100% भाजपच्या सोबत गेला. आता वास्तविक आपल्याला सांगायचं म्हटलं तर आपल्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये दलितांची भूमिका मांडतात. दलितांचे खमक्या नेतृत्व म्हणून, पॅन्थर म्हणून आठवले साहेबांच्याकडे बघितलं जातं. आठवले साहेबांचा कवटेमंकाळ आणि तासगाव तालुक्यामध्ये आपल्याला माहीत असेल त्यांचं मूळ गाव आहे. आणि आठवले साहेबांची जी लिडरशिप आहे ती महाराष्ट्राच्या तमाम दलितांच्यावरच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडत असताना लिडरशिप तयार झाली. बाबासाहेब आंबेडकर हे जशा पद्धतीनं दलितांना न्याय देत होते, बहुजनांना न्याय देत होते, महिलांना न्याय देत होते, तशाच पद्धतीनं त्या सगळ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडत असताना आठवले साहेबांचं नेतृत्व उभं राहिलं. आठवले साहेब या ठिकाणी ज्या वेळेला काँग्रेसच्या सोबत असायचे त्यावेळेला काँग्रेसची सत्ता यायची. परंतु ज्या काँग्रेसनं बाबासाहेबांच्या विरोधामध्ये आपले कॅन्डिडेट उभा करून बाबासाहेबांचा 2दा पराभव केला, त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या अनेक अनेक चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना मातीत गाडण्याचं काम काँग्रेसनं केलं. आणि याचे उपटे काढायचे म्हणून
आठवले साहेबांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरून वेगवेगळ्या विचारवंतांना, वेगवेगळ्या लोकांना विचारपूस करून आठवले साहेबांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा दिला आणि त्याला यश मिळालं. म्हणजे पहिली होती महायुती, पहिली युती होती ती झाली महायुती. आठवले साहेबांनी आपल्या आंबेडकरी मुवमेंटच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन महायुती केली आणि त्याचं यश असं झालं की जो काय काँग्रेसनं केलेला अन्याय होता, काँग्रेस राष्ट्रवादीचे सारेचे सारे गावगुंड आहेत, आपण बघितले असतील गावागावामध्ये दलितांच्यावरती म्हणजे मार, मांग, चांबार, मुस्लिम ह्या गरीब समाजातल्या लोकांच्यावरती अन्याय करायचे, त्यांना पिळवायचं, अशा पद्धतीची भूमिका जी काँग्रेसच्या काय गावठाण पुढाऱ्यांची होती ती मोडून काढण्याचं काम महायुती आणि भाजपच्या सरकारनं केलं. आणि म्हणून आठवले साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं युतीची महायुती केली. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचा आपल्याला मी सांगेन तुम्हाला गोष्ट खरी आहे की नरेटिव्ह त्यांनी थोडासा सेट केलेला आहे, जेणेकरून भाजप आणि महायुतीच्या पाठीमागं जो जाणारा लोकांचा कल आहे. आता कसं आहे की मुस्लिम मोहल्ल्यातली आमचे मुस्लिम बांधव सुद्धा बाबासाहेबांच्याच विचाराला प्रेरित होऊन नाही तर नरेंद्र मोदीजींच्या विकासाच्या विकासधारेला प्रेरित होऊन भाजपसारख्या जातीवादी पक्ष पहिले म्हणायचे भाजपला, परंतु त्या पक्षाला बहुमताने निवडून आणायला लागलेले आहेत. आणि ह्याचा सेटबॅक काँग्रेसला बसायला लागलेला आहे. काँग्रेसच्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या सुद्धा जागा अनेक ठिकाणी येईना झाल्यात. म्हणून त्यांनी काय केलं की नरेटिव्ह असा केला की बाबा संविधान, बीजेपी संविधान बदललं, परंतु तसं काय नाहीये. नरेंद्र मोदीजी हा असे व्यक्तिमत्व आहे ज्यावेळेला ते खासदार झाले आणि संविधान म्हणजे भारताचं जे सर्वोच्च सभागृह आहे लोकसभेमध्ये जात असताना बाबासाहेबांच्या संविधानाला वंदन करून नरेंद्र मोदीजींनी तिथं प्रवेश केला. बरोबर. आता आणि त्याच्यानंतर जे बाबासाहेबांच्या संविधानातल्या ज्या काही गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये असेल बाबासाहेबांचं लंडनमधलं जे घर होतं, बाबासाहेबांच्या विचारधारेला कसं हे विरोध करतायत त्याचं मी तुम्हाला ज्वलंत 1-2 उदाहरणं सांगेन. बाबासाहेबांच्या राहत्या घराचं लंडनमध्ये जे होतं घर, ते घर विकत घेण्याचं काम भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महायुतीच्या सरकारनं केलं. तिथं लंडनमध्ये 26 कोटी रुपयाला घर घेतलं आणि तिथं बाबासाहेबांचं स्मारक केलं. बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं ह्या देशभरातील तमाम बहुजनांचा विकास व्हावा म्हणून 125 कोटीचा फंड देऊन मोठ्या पद्धतीनं बाबासाहेबांची जयंती साजरी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सारखा माणूस बाबासाहेबांच्या नंतर मातंग समाजाचा एक मोठा लीडर, मातंग समाजाचं नव्हे तर शोषित, पीडित कामगारांचा एक आवाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातनं निर्माण झालेला होता. आणि त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव मुजवायचं काम काँग्रेसवाल्यांनी केलं होतं. बरं. आणि पर्यायानं नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि ह्या महायुतीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या गव्हर्नमेंटने यावर्षी भारतरत्न पुरस्कारानं अण्णाभाऊ साठेंना सन्मानित केलं. हे सगळी कामं जे संविधानिक यांचा पूर्णपणे प्रोपगंडा आहे, हा नेरेटिव्ह आहे, जेणेकरून दलितांची मतं बीजेपी पासून, दलितांची मतं महायुतीपासून दूर जावीत, हा दृष्टिकोन त्यांनी जो केलेला आहे तो निष्फळ ठरणार आहे. आता हे आपण देशभरातलं, राज्यभरात जे काय तुम्ही म्हणला जसं नरेटिव्ह फिक्स केला जातो तिथं. आता आपल्या विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण जरा चर्चा करूया. संजय काका पाटलांना तुम्ही पाठिंबा दिलेलाच आहे, मात्र त्यांची कार्यपद्धती म्हणून तुम्ही मला सांगितली. आता जर आपण कम्पॅरिझन करायला गेलो तर विरोधकांच्या कार्यपद्धतीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? हा, मी आता गेल्या अनेक वर्षापासून इथं तासगाव तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीचा एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि रिपब्लिकन पक्षाची आठवले साहेबांनी माझ्याजवळ जी जबाबदारी दिलेली आहे, 16-17 वर्ष या दोन्ही तालुक्यामध्ये वंचित, पीडित, शोषित, महिला, मागासवर्गीय यांचे प्रश्न सातत्याने मांडत असतो. अनेक वर्ष मी बघतोय, ज्या वेळेला R.R. आबा पाटील हे आमदार होते तेव्हापासून मी बघतोय त्यांच्या कामाची पद्धत. ज्या गावामध्ये स्वतःच्या फंडामधलं समाज मंदिर असते दलित समाजामध्ये दिलेलं, ते काय त्यांनी त्यांच्या सातबाऱ्यावरती कर्ज काढून दिलेलं नसते, लोकांचाच पैसा आमदार फंडात येतो आणि तो पैसा देत असताना R.R. पाटलांचे एक छोटंसं उदाहरण सांगेन. येळावीसारख्या गावामध्ये R.R. आबा पाटलांनी 10 लाख रुपयाच्या फंडाचं एक समाज मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये जातीवाद बघा कसा यांचा आहे. कुठल्या तरी दुसऱ्या नेत्याला, स्थानिक नेत्याला बोलवून तिथे नारळ वगैरे फोडण्याचा प्रोग्राम, उद्घाटन करण्याचा प्रोग्राम केल्यानंतर R.R. आबा पाटलांनी काही दलित नेत्यांना बोलवून सांगितलं फंड माझा आणि त्याला कशाला नारळ फोडायला लावला. अनेक विकास कामांना खो द्यायची भूमिका R.R. पाटलांची असायची. या तालुक्याचा जर आपण बघितला विकासाचा जर रेशो, बाजूचा तासगाव कोटेमंका घ्या, विटा खानापूर आटपाडीचा विधानसभा मतदारसंघ घ्या, सांगलीचा विधानसभा मतदारसंघ घ्या, प्रत्येक गावागावामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास तिथल्या लोकप्रतिनिधींनी केला.
परंतु आर आर आबांना आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधं या ठिकाणी क्रीडा मंडळ सुद्धा स्थापन करता आलं नाही. या ठिकाणी चांगली MIDC झाली असती, या ठिकाणी मोठमोठे चांगली कॉलेजेस आले असती, मेडिकल कॉलेज झालं असतं, कारखाना एवढं सहकाराचं मंदिर होतं, तिथं लोकांच्या हाताला काम मिळत होतं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत होता. तो कारखाना यांनी राजकीय सुडापोटी बंद पाडला आणि अतिशय निकृष्ट पद्धतीनं यांनी सगळी आपली कारकीर्द गाजवली. महाराष्ट्रामधली जी काय आपली प्रतिमा आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे दाखवलं त्यांनी स्वतःची प्रतिमा, ती प्रतिमा जपण्यासाठी म्हणून तालुक्यातल्या सगळ्या विकासाला खो घातला. खैरलांजीचा एक विषय मी या ठिकाणी आवर्जून सांगेन, तो सांगणं मला फार महत्त्वाचा वाटतो. ज्यावेळेला खैरलांजीमध्ये दलितांच्यावरती अन्याय अत्याचार झाले, सगळ्या देशभरामध्ये जगभरामध्ये त्याची तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आमच्या दलित महिलेचा आबरूचे धिंडवडे काढले. आमच्या दलितांच्यावरती अन्याय अत्याचार करून जीव जाळण्यात आलं, जीवे मारून जाळण्यात आलं. त्यावेळी गृहमंत्री आर आर पाटील होते आणि त्याच आर आर पाटलांनी त्या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार दिला. मला सांगा किती मोठी शोकांतिका आहे, किती मोठा हा घोर अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा. याच विषयाचा अनुसरून मला मी ज्यावेळी इथला अभ्यास करत होतो या मतदारसंघामध्ये काही वर्षांपूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा उभारण्याचं काम करायचं होतं किंवा उभारायचा होता. त्यावेळेला काही लोकांनी विरोध केला असं मला कळालं. काय त्यावेळेची काय परिस्थिती होती? आवर्जून मी तुम्हाला सांगेन, आर आर आबा ज्या वेळेला उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी म्हणजे आमच्यासारखे काही युवक कार्यकर्त्यांनी मागणी केली. कारण गेल्या 35-40 वर्षापासूनची मागणी होती की बाबा विट्यामध्ये मोठा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे, सांगलीमध्ये बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि या परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी विचारधारेची माणसं पुष्कळ आहेत. ST SC OBC मराठा समाज सुद्धा बाबासाहेबांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मानतो. आणि असं असताना बाबासाहेबांचा एक पूर्णाकृती पुतळा या तासगावमध्ये मध्यवर्ती चौकामध्ये व्हावा अशी एक मागणी आमच्या सगळ्या लोकांनी केली होती. परंतु आर आर आबांनी पोकळ आश्वासने देऊन आर आर आबांचा स्वतःचा विरोध होता या पुतळ्यासाठी. कारण की आर आर आबांना असं वाटत होतं, मी स्वतः माझ्या आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवले, आम्ही त्यांच्या विरोधामध्ये 9 दिवसाचं उपोषण केलं. ह्या सगळ्या गोष्टी पाहता मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगेन असं की आर आर आबांनी त्यांच्या बगलबच्च्यांना खुश करण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये एवढा तेढ बाबासाहेबांच्या बद्दल का होता त्याची मला काही कल्पना नाही, परंतु त्यांनी तासगाव शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बाबासाहेबांचा पुतळा होऊ नये यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. आम्ही सातत्यानं त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं केली, सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला. परंतु ज्या वेळेला बिचारे या आपल्यातून निघून गेले त्याच्यानंतर खासदार संजय काका पाटील ज्या वेळेला खासदार झाले त्यावेळी मात्र त्यांनी जीवाची बाजी लावली, आपली खासदारकी पणाला लावली संजय काकांनी. बाबासाहेबांचा पुतळा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा देशातलं सगळ्यात मोठं एक ज्वलंत आणि पहिलं उदाहरण असं होतं की ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन एकाच दिवशी एकाच ठिकाणी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या अथक प्रयत्नातून केले. बाबासाहेबांच्या पुतळ्याला जमीन मिळू नये, बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी त्यांनी खो घातले. त्याच्यानंतर आमदार सुमनताई झाल्या. माझ्याकडे लेखी पुरावे आहेत. माझ्याकडे तुम्ही म्हणालात आर आर आबांच्या कार्यकाळानंतर त्यांच्या पश्चात आता गेल्या 10 वर्षांमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली त्याच्यानंतर असं झालं की ह्या तालुक्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्याच विषयावरती मी तर थोडंसं एक्सप्लेन करेन की ज्या वेळेला बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा पूर्णत्वास आला, पत्रकार बंधू मी आपल्याला सांगेन आवर्जून, म्हणजे आमच्याकडं लेखी पुरावे आहेत. त्याच्यामध्ये आमदार सुमनताई पाटील यांनी कॅव्हेट दाखल केलं हायकोर्टामध्ये मुंबईच्या की हा पुतळा या ठिकाणी झाला नाही पाहिजे म्हणून. आणि एवढी मोठी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये पोटतिडीक का याचं उत्तर मात्र या तालुक्यातील आंबेडकरी जनतेला आज तागायत मिळालं नाही. आणि म्हणूनच संजय काकांच्या पाठीशी या तालुक्यातला दलित समाज, या तालुक्यातला मुस्लिम समाज, या तालुक्यातला बहुजन समाज जो आहे तो संजय काकांच्या पाठीशी थांबलाय ना. त्याचं कारण आहे असं की बाबासाहेबांचा पुतळा असू दे, छत्रपती शिवरायांचा पुतळा असू दे, हा दोन्ही पुतळे करण्यामध्ये संजय काकांचं मोठं त्यामध्ये हातभार होता. आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला की 10 वर्षामध्ये असं काय झालं, म्हणजे कुठल्या पाठीमागच्या 10 वर्षामध्ये आबांच्या निधनामुळं काय झालं की या ठिकाणी सुमनताईंना संजय काकांनी एक बाबा माणूस गेल्यानंतर जशी आपली दुश्मनी संपते, वैर संपतात, तसं संजय काकांनी त्यांच्या कुटुंबाला सॉफ्ट कॉर्नर दिला. आणि सॉफ्ट कॉर्नर देत असताना महिला आहे, आबांची सुविध पत्नी आहे, त्यामुळे जास्तीचा विरोध, टोकाचा संघर्ष त्या ठिकाणी थांबवला. आणि ह्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. त्यांच्या अंगामध्ये करणी नाही आहे
ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा खरोखरच त्यांच्या मनामध्ये हे असता तर आबांच्या नंतर सुद्धा त्यांना विकास साधता आला असता. परंतु ही माणसं निष्क्रिय आहेत. सुमनताईंचा आपण कारभार बघितला तर एकदाही त्या विधान भवनामध्ये त्यांचं भाषण तुम्ही बघितलं असेल, 4 ओळीचं भाषण सुद्धा त्या ठिकाणी नाही. तासगाव तालुक्यामध्ये फार मोठे गंभीर प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्न आहेत, दुधाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा भला मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न ह्याचा होता, MIDCचा प्रश्न होता. सगळ्या प्रश्नांच्या वरती त्यांनी त्या ह्याच्यात सभागृहामध्ये जाऊन अक्षरशः झोपा काढण्याचं काम केलं आणि हे सगळं जनतेला माहिती आहे. त्यामुळे ह्या 10 वर्षाचा जो बॅकलॉग झाला निर्माण, 10 वर्षामध्ये 30-40 वर्ष तासगाव तालुका आणि कवठेमंकाळ तालुका पाठीमागे गेला. आता ज्याप्रमाणे तुम्ही सुमंत असतील किंवा आराबा असतील, आता त्यांचे सगळ्यात त्या मनात तुम्ही त्यांच्या काही निगेटिव्ह गोष्टी मला आता बोलल्या. संजय काकांबद्दल तुम्ही काय सांगाल? संजय काकांच्या बद्दल मी तुम्हाला सांगेन बघा, कारण की संजय काकांना मी गेल्या 20 ते 30 वर्षापासून पाहतोय आणि अनेक तालुक्यातील अनेक युवकांनी त्यांचा संघर्ष पाहिलेला आहे. द्राक्ष बागांची वाळलेली झाडं संजय काकांनी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन 9-9, 10-10 दिवस, 13-13 दिवस उपोषण केलेलं हा तालुका कदापि विसरणार नाही. शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांचा जो अन्नाचा घास आहे तो सुखानं त्यांना मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी संजय काका स्वतः उपाशी राहून संजय काकांनी फार मोठे आंदोलन केले. त्याची सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली. संजय काकांनी जो संघर्ष केला तो शेतकऱ्यांच्या हितासाठी केला, बहुजनांच्या हितासाठी केला, दलित मुस्लिमांच्या हितासाठी केला. ज्या ज्या ठिकाणी दलितांच्यावर, मुस्लिमांच्यावर अन्याय होत असतील, ज्या ज्या ठिकाणी बहुजनांच्यावर अन्याय होत होते, त्या ठिकाणी संजय काका स्वतःहून त्यांच्या पाठीमागे ठाम राहिलेले आहेत. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. स्वतःच्या पुतण्याला सुद्धा संजय काकांनी मागं सरून कानाखाली लावलेले, ज्या ज्या वेळेला कुणाकडनं चुका होतील अजिबात त्यांनी तमा बाळगली नाही. माझा कार्यकर्ता आहे म्हणून अन्याय दलितांच्यावर करतोय, संजय काकांनी कधी खपून घेतलं नाही. संजय काकांची काम करण्याची जी पद्धत आहे ती फार चांगली पद्धत आहे आणि कणखर नेतृत्व आहे. एक घाव 2 तुकडे करणारा जे नेतृत्व म्हणतो का नाही आपण, ते संजय काका आहेत. आणि हा सगळा संजय काकांचा जो ज्यांनी जीवनपट पाहिलेला आहे, ती माणसं कधीही संजय काकांच्या पासून लांब होणार नाहीत. आता सुद्धा नवीन मतदार वर्ग जे युवक आहे, त्या युवकांनी पाहिलेलं आहे की संजय काका पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे. परवा दिवशी अमित शहा आले होते, देशाचा एवढा मोठा नेता आला, त्यांनी भर सभेमध्ये सांगितलं संजय काका माझे मित्र, मेरे मित्र है वो. म्हणजे अशा पद्धतीचं एक जबरदस्त नेतृत्व संजय काका आहे. आणि त्यांना कसा निधी खिचून आणायचा, विकास कामं कशी करायची, पाण्याच्या प्रश्नाच्या मध्ये ते बाप माणूस आहेत, शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीचा त्यांचा अभ्यास आहे. आणि कशा पद्धतीनं निधी खिचून आणायचा, कशा पद्धतीनं लोकांच्या समस्या सोडवायच्या, अधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं कन्व्हिन्स करायचं, अधिकाऱ्यांच्यावरती कशा पद्धतीनं दबाव टाकायचा आणि आपल्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा, ह्याच्यामध्ये संजय काकाचा हात या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोण धरू शकत नाही. कारण कुठलीही सत्ता नसताना संजय काका आणि आराबा ह्या दोघांच्या संघर्षामध्ये, पत्रकार साहेब मी सांगेन आवर्जून की संजय काका आणि आराबांच्या दोघांच्या संघर्षामध्ये आराबांना सातत्यानं लाल दिव्याची गाडी आणि पोलिसांचा फौजफाटा असायचा. आणि संजय काका हा व्यक्ती असा होता की त्याच्या मागे काही नसायचं, ना सत्ता, ना पद, ना पैसा, ना पोलीस, परंतु कार्यकर्त्यांच्या जीवावरती संजय काकांनी ह्या संपूर्ण जिल्ह्यातील, ह्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं काम केलं आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतली. आणि तसा तो वाघ आहे, तसाच वाघ ह्या तालुक्यानं पाहिलेला आहे. त्यामुळे या तालुक्यातली जनता संजय काकांच्या पाठीशी ठामपणे चांगल्या पद्धतीनं उभी राहील. तर आता आपल्यासोबत होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्राचे अध्यक्ष संदेश भंडारे साहेब. आणि त्यांनी या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये जो काही त्यांचा लेखाजोखा आहे, त्यांची जी काही नजर आहे, त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी सांगितलं की महत्त्वाचा जो प्रश्न होता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा, तर त्या पुतळ्याला विरोध कोणी केलं, त्या पुतळ्याचं समर्थन कोणी केलं आणि ते काम पूर्णत्वास कोणी नेलं, याबाबत सर्व जे काही पैलू होते. त्याचबरोबर सांगली तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या विकासाबाबतीत जर बोलायला गेलं तर त्यांनी अनेक ज्या काही गौप्यस्फोट होते ते या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. आणखीन अशाच काही नेत्यांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की तासगाव कवठेमहांकाळमधलं राजकारण नेमकं कुठल्या दिशेनं चाललंय आणि विकासाचं राजकारण होतंय का नाही हे पाहणं हे या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहतोय. KK न्यूजसाठी सद्दाम अली, सांगली.
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.